सगळीकडचं राजकारण वेगळं आणि साताऱ्यातलं राजकारण वेगळं डावलण्यात आलं, कारण का तर सातत्याने अन्याय सहन करू शकत नाही. वरिष्ठ नेते देखील यांनाच सपोर्ट करतात. निवडणुकीच्या तोंडावरती कोणतरी येणार, आम्हाला खो देणार, त्याच्यातून एक संदेश चुकीचा जातो. लढतो म्हणतात आणि ऐनवेळी माघार घेतात. मी लढवय्या आहे. अजितदादा आले महायुतीमध्ये आणि आमचा रस्ता बंद केला. पैशासाठी त्यांच्याबरोबर महायुतीमध्ये आले. वारे माप पैसा भ्रष्टाचाराचा बाहेर येतो. तो आमचा वापर फक्त बाकीचे लोक करून घेतात. का तर इथं खमक्या नेता नाहीये ना. तुमचं विजन काय? आमच्या तरुणांना इथं रोजगार नाही. बगल बच्च्यांची कामं केली जातात. एकच संधी द्या, 100% त्यांना यावेळी घरी बसावं लागतं. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्र दौरा करतोय आणि या दौऱ्याअंतर्गत आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय. तिथल्या नागरिकांशी बोलतोय, नेत्यांशी बोलतोय, उमेदवारांशी बोलतोय आणि एकूणच आमदार कसा असावा या अनुषंगाने तिथले विकासाचे मुद्दे, प्रश्न, समस्या या सर्वांशी आपण हितगुज आणि एक चर्चा या निमित्तानं घडवून आणतोय. आपण सध्या सातारा जिल्ह्यातल्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर हा जो मतदारसंघ आहे इथं आहोत आणि इथं आपल्या सोबत या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे जाधव साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. तुम्ही विधानसभेला काही नवीन नाही, परंतु एकूण पोलीस खात्यातला तुमचा अनुभव, तोही एक समाजाभिमुखच खातं आहे आणि आत्ता तुम्ही लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीला उभा आहात. मागेही तुम्ही लोकसभा लढवली आहे 2दा, विधानसभाही 2दा लढवली आहे आणि त्यात सातारा जिल्ह्यातनं निवडणूक लढवणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. सगळीकडचं राजकारण वेगळं आणि साताऱ्यातलं राजकारण वेगळं आहे. कसा अनुभव आहे आणि काय भूमिका घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे? हे बघा, साताऱ्याचं राजकारण नक्कीच वेगळं आहे. हे सगळे प्रस्थापित मंडळी इथं या जिल्ह्यामध्ये राज्य करतात. घराणेशाहीचा वारसा घेऊन ही सगळी मंडळी राजकारणात आलेली आहेत आणि वरिष्ठ नेते देखील यांनाच सपोर्ट करतात. गेली 20 वर्ष मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतोय. मी गेली 20 वर्षामध्ये 2 वेळा लोकसभा लढलो, 2 विधानसभा लढलो आणि महायुतीच्या माध्यमातून मी काम करतोय. आणि हे काम करत असताना सातत्याने डावलण्यात आलं, कारण का तर मला राजकीय वारसा नाही. एवढं एकच कारण आहे. ते कालच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालं की मला वारसा नाही म्हणून मला वेळोवेळी डावलण्यात येतं. आणि मग सर्वसाधारण म्हणजे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांनी राजकारणात यायचं की नाही असा फार मोठा एक यक्ष प्रश्न आता माझ्या रूपाने उभा राहिलेला दिसतोय. कारण आम्ही काम करायचं, रात्रंदिवस पळायचं, संघटना बांधायची आणि सगळं झाल्यावरती ऐन निवडणुकीच्या तोंडावरती कोणतरी येणार, आम्हाला खो देणार, काहीतरी होणार, आम्हाला थांबवण्यात येणार. मग मुख्यमंत्री असो किंवा कोणी युतीचे नेते असो, त्यांनी आम्हाला काहीतरी आश्वासनं द्यायची, थांबवायचं. आणि खरं तर जेव्हा रणांगणामध्ये लढायचं असतं तेव्हा लढून पडलेलं चालतं, परंतु दरवेळी आपण तयारी करायची आणि ऐनवेळी त्यांनी थांबवायचं, त्याच्यातून एक संदेश चुकीचा जातो की अरे हे लढतो म्हणतात आणि ऐनवेळी माघार घेतात. असा एक संदेश मधल्या काळामध्ये गेला. कारण मला 19ला थांबवण्यात आलं, 24च्या लोकसभेला पण थांबवण्यात आलं. आणि मी लढवय्या आहे. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि सातत्याने अन्याय सहन करू शकत नाही. आणि सातारा जिल्ह्यामध्ये फक्त घराणेशाहीला चालना देण्यात येते. कालचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी महायुतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांचं मी काम करतो, जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करत होतो आणि मी त्यांनी मला सांगितलं म्हणून वाई विधानसभेची बांधणी केली. आणि अचानकपणे लोकसभेला अजितदादा आले महायुतीमध्ये आणि आमचा रस्ता बंद केला. कारण विद्यमान आमदार इथले सत्तेसाठी, पैशासाठी त्यांच्याबरोबर महायुतीमध्ये आले. मग आम्ही काम केलं होतं, आम्ही बांधणी केली होती, मला मागच्या वेळी कमिटमेंट दिल्या होत्या, त्यांनी पाळल्या नाहीत. आणि मग आता का नाही लढायचं? अपक्ष लढावं लागतं. त्याचं खरं तर
मला वाईट वाटतं की मला अपक्ष लढावं लागतंय, कारण मला जर कुठल्या पक्षाचं तिकीट असतं तर मी प्रचंड बहुमताने निवडून आलो पण असतो. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता लोकांच्या समोर जाताय? हे बघा. लढताय तर हे खरं आहे, पण आता कुठले मुद्दे तुम्ही जनतेमध्ये घेऊन जाताय? अहो, इतके प्रचंड मुद्दे आहेत, खूप मुद्दे आहेत या विधानसभेमध्ये. एक तर मला असं वाटतं की जर मुळशी पॅटर्न आपण बघतो तसा हा वाई पॅटर्न व्हायला हा मतदारसंघ लागलाय. अनेक तरुणांवरती इथं मोकासारखे गुन्हे दाखल झालेत, अनेक मुलं तुरुंगामध्ये आहेत. म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राकडे हा मतदारसंघाची वाटचाल चालली आणि ह्यांना अभय कोणाचं आहे? आज तरुणांना व्यसनतेकडं आज ढकललं जातंय. निवडणुकांमध्ये ह्याचा वारेमाप पैसा भ्रष्टाचाराचा बाहेर येतोय आणि त्या पैशाच्या माध्यमातून तरुणांना बिघडवायचं काम चाललंय. आज विकासात्मक जर बघायचं झालं तर 15 वर्ष झाले हे आमदार आहेत आणि त्याच्या आधी त्यांचे वडील खासदार 10 वर्ष होते, म्हणजे जवळपास 25 वर्ष सत्ता यांच्या घरात आहे. आणि असं असताना 25 वर्षामध्ये त्यांनी जे पायाभूत सुविधा आहेत त्या देखील आम्हाला देऊ शकलेल्या नाहीत. खंडाळा तालुक्याला गेली 77 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, आम्हाला आमचा एक लोकप्रतिनिधी आतापर्यंत मिळालेला नाही. 1,20,000 मतदान आहे आमचं, परंतु आमचा वापर फक्त बाकीचे लोक करून घेतात. आणि या तालुक्यासाठी ही स्वाभिमानाची लढाई आहे. मग आमच्या तालुक्याचे पाणी प्रश्न आहेत. आमच्या तालुक्यांनी इथल्या स्वस्तात जमिनी दिल्या, पुनर्वसन झालं. आमच्या जमिनी ताब्यात घेतल्यावरती आम्हाला तेव्हा सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही पाणी देणार आहोत, तिथं हरित क्रांती होईल, तुमच्या जमिनी बागायती होतील. परंतु आज आमच्या वाट्याचं 3 TMC पाणी हे पळवलं जातंय. हे पाणी आमचं फलटण बारामतीला जाते का? तर इथं खमक्या नेता नाहीये ना, आणि म्हणून हे पाणी आमच्या डोळ्यात देखत जाते. 3 उपसा सिंचन योजना कागदावरती आहेत. त्या 3 उपसा सिंचन योजना फक्त रेखांकन मध्ये अडकलेल्या आहेत, त्याच्यासाठी निधी पडत नाहीये. आज रस्त्याची चाळण झालेली आहे. आज जिथं ब्रिज पाहिजे होते, ओव्हरब्रिज वगैरे, ते तिथं नाही आहेत. परंतु नेत्यांनी मात्र त्यांच्या गावामध्ये मोठे मोठे ब्रिज ओव्हरब्रिज बांधून घेतले. बाकी इथं शिरवळला पाहिजे एवढं ट्रॅफिक आहे, परंतु इथं ब्रिज नाही. पारगाव खंडाळ्याला नाही, वेळ्याला नाही. परंतु पुढच्या जर तुम्ही पाहिलं तर जिथं ट्रॅफिक नाही तिथं पण मोठे मोठे ब्रिज बांधले. म्हणजे जिथं सत्ता आहे, जिथला माणूस निवडून येतो तिथला तो त्याच्या गावाचा विकास करतो. अरे पण तुम्ही गावाचा करा, परंतु तुमच्या भागाचा, ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलंय, आज खंडाळा तालुक्यातून तुम्ही मतं घेऊन निवडून जाता तर इथला विकासात्मक दृष्टिकोन पाहिजे. 3 तालुके मिळून हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. वाई ऐतिहासिक ठिकाण आहे, खंडाळा त्याच्या जवळचा तालुका आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की थोडस आवर्षण प्रवण आहे. म्हणजे महाबळेश्वर तिथं थंड हवेचं ठिकाण, पर्यटनाचं केंद्र आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटन आहे, जागतिक पातळीवरती त्याची नोंद आहे. काय वाटतं याचं भौगोलिक स्थान बघता एक रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून कसं नियोजन असायला पाहिजे? तुमचं विजन काय? भौगोलिक स्थान जर बघितलं तर आज जागतिक दृष्ट्या आमचा महाबळेश्वर जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर आहे, परंतु त्या पर्यटन स्थळाची वाट लागलेली आहे. आज त्या ठिकाणी जाताना तुम्ही आज शनिवार रविवार तुम्ही तिथं जर गेला, थंड हवेच्या ठिकाणी डोकं शांत करायला गेलं तर नक्कीच त्या ट्रॅफिकमुळे तुमचं डोकं गरम होईल अशी परिस्थिती आहे. आज पर्यटनाच्या दृष्टीने पण बरेच कामं करणं गरजेचं, ती होत नाहीत. वाई तालुक्यामध्ये धरण आहे, धोम धरण आहे, बलकवडी धरण आहे. त्या ठिकाणी देखील रिसॉर्ट वगैरे तिथल्या तरुणांनी रोजगार मिळावा म्हणून बांधलेले आहेत, परंतु त्यांना पाडण्यात येतं, त्यांच्यावरती अन्याय करण्यात येतोय. किंवा पर्यटनासाठी जे चाल दिली पाहिजे ती अद्याप मिळालेली नाहीये. पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये वाईला 2 धरणं आहेत, तरीही वाईच्या पश्चिम भागामध्ये आज पाणी नाहीये. तिथं एक जललक्ष्मी म्हणून प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये पाईप गाडलेले आहेत, परंतु पोटपाट करायला यांच्याकडे निधी उपलब्ध नाही. पुढं आलं की कवठे केंजळ योजना धुळखात पडली, करोडो रुपये गाडलेले आहेत, परंतु ती योजना कार्यान्वित नाही. जवळपास वाईच्या पूर्व भागातली 40 गावं पाण्यापासून वंचित आहेत. त्यांचे पार आंदोलनं वगैरे अशा भूमिका चालू आहे. आज आमच्याकडं पाहिलं खंडाळा तालुक्यात तर आमच्याकडं पश्चिमेमध्ये 14 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे, जो हे कोणी त्याच्यावर काही कार्यवाही करत नाहीत. तरुणांचा रोजगाराचा जो प्रश्न आहे की आज सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुका औद्योगिकदृष्ट्या खूप प्रगती केली आहे. खूप इथं बाहेरच्या कंपन्या आलेल्या आहेत. आमच्या भूमिपुत्रांनी इथं त्याग केला, कमी भावामध्ये जमिनी दिल्या, परंतु आज आमच्या तरुणांना इथं रोजगार नाहीये. त्यांना फक्त 6 महिने रोजंदारीवर घेतात आणि ब्रेक देतात.
आणि बगल बच्चनची कामं केली जातात. इथल्या कंपन्यामध्ये ह्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, इथल्या नेत्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, ह्यांच्या गाड्या घोड्या लावलेल्या आहेत. परंतु कोणीही समाजाभिमुख काम करण्यासाठी यांच्याकडं सामाजिक बांधिलकीची चाड नाहीये आणि त्यामुळं फक्त पैसे खाणं, सत्तेच्या माध्यमातून पैसे कमवणं हा एक कलमी कार्यक्रम इथल्या नेत्यांचा आणि या आमदारांचा चालू आहे. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की लोकशाहीची क्रूर थट्टा या आमदाराच्या कुटुंबियांनी मांडलेली आहे. आज हे नाव घेतात यशवंतराव चव्हाणांचं, आबासाहेब वीर साहेबांचं, परंतु कृती मात्र यांची विपरीत आहे. आज सत्तेचं केंद्रीकरण या आमदारांनी यांच्या घरामध्ये केलेलं आहे. आज सगळ्या सत्ता यांच्या घरामध्ये आहेत. सरपंच पदापासून त्यांना बाजार समिती त्यांच्या घरामध्ये आहे, 2 कारखाने आहेत. तुम्ही जर पाहिलं तर जिल्हा बँकेचं चेअरमन त्यांच्या घरामध्ये, हे स्वतः आमदार आहेत. आणि एवढंच काय कमी होतं म्हणून आता त्यांना खासदारकी पण देण्यात आली, मंत्रिपद पण यांना पाहिजे. म्हणजे बाकी कोणी लायक उमेदवार किंवा कोणी कार्यकर्ते आहेत की नाही असा प्रश्न या जिल्ह्यातील, या विधानसभेतील लोकांना पडलेला आहे. त्यामुळं प्रचंड नाराजी यांच्या कार्यकर्त्यामध्ये देखील आहे. त्यांना ते हवेमध्ये आहेत. पैसा आहे, हे मूकनायक, यांना जननायक ही पदवी कोणी दिली ते मला माहिती नाही. हे खरं तर जननायक हे बिरसा मुंडा म्हणून आहेत आणि ह्यांनी इथं ही पदवी लावून घेतली, जननायक म्हणून हे वावरतात. परंतु हे या विधानसभे मतदारसंघामधील कुठलाही प्रश्न यांनी विधानसभेमध्ये उच्चारलेला नाही. 15 वर्षात यांनी कुठला प्रश्न विचारलेला नाही. त्यामुळे हे मूकनायक आहेत आणि मूकनायक आहेत ते विधानसभेमध्ये, आणि इकडं आल्यावर मात्र दादागिरी करतात, लोकांशी रॅश बोलतात आणि या सगळ्याला इथली जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे 100% त्यांना यावेळी घरी बसावं लागणार आहे. आता निवडणुकीला 20 नोव्हेंबरला मतदान आहे. काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना, काय सांगणार तुमचं? मी वाई विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्व मतदार तरुण यांना मी विनंती करेल की तुम्हाला जर खरोखरच आजपर्यंत विकासापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आज इथल्या तरुणांना, सुशिक्षित तरुणांना त्यांचे आई वडील कर्जबाजारी होऊन शिकवतात आणि त्यांना नोकरीसाठी पुण्या मुंबईला जावं लागतं. आज खरं तर पुण्यानंतर कोल्हापूर सुधारलेलं आहे, सांगलीची डेव्हलपमेंट झाली, परंतु साताऱ्याची जी म्हणावी अशी झालेली नाही. आणि IT सेक्टर जर या ठिकाणी आणलं तर इथल्या जिल्ह्यातील मुलांना रोजगार प्राप्त होईल. असे अनेक उपक्रम आहेत जे मला आणायचे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की नागरिकांनी, सर्व मतदारांना मी असं आवाहन करेल की मी गेली 20 वर्ष राजकारणात काम करतोय. हे राजकारण मी 80% समाजकारण, 20% राजकारण, बाळासाहेबांचा हा मंत्र आहे. मी 100% समाजकारण करतो आणि म्हणून मी असं आवाहन करेल की तुम्ही एक संधी मला द्या, एक संधी द्या. मला माझ्या कुटुंबियांना कोणालाही राजकारणात आणायचं नाहीये, घराणेशाही मला चालवायची नाहीये. त्यामुळे एकच संधी द्या आणि त्या संधीचं मी सोनं करेल आणि इथल्या जे काही अनुत्तरित प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी मी प्रामाणिकपणे काम करेल. त्यामुळं माझं चिन्ह आहे किटली आणि माझं अनुक्रमांक आहे 10. त्यामुळे मी वाई विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना नम्रपणे आवाहन करतो की तुम्ही 20 तारखेला 10 नंबरचं बटन दाबा आणि पुरुषोत्तम जाधवांना तुम्ही एक संधी द्या, ही मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. आपण प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिलात. हे होते पुरुषोत्तम जाधव, अपक्ष म्हणून वाई, खंडाळा, महाबळेश्वर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे सातारा जिल्ह्यातला, अतिशय महत्त्वाचा आहे, पर्यटनाचं केंद्र आहे, त्यानिमित्तानं ऐतिहासिक वारसा असलेलं हे ठिकाण आहे. अशा या मतदारसंघामध्ये ते निवडणूक लढवत आहेत. मतदारांसमोर ती भूमिका घेऊन ते जात आहेत. मतदार ठरवणार आहेत 20 तारखेला आणि 23 तारखेला निकाल स्पष्ट होईल. आपल्याला काय वाटतं या भूमिकेविषयी त्यांच्या, आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा.